ताबडतोब मराठी भाषा शिकून घ्या, नाहीतर ती बाराखडी तुमच्या चेहऱ्यावर उठवल्याशिवाय महाराष्ट्र नवसेना शांत बसणार नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्या मराठी भाषणामुळे वादात सापडले आहेत. नार्वेकरांना त्यांच्या मराठी उच्चारणावरून ट्रोल करण्यात येते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा काल दुसरा दिवस होता. यावेळी सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत गायिका आशा भोसले यांचा शोक प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यावर बोलताना राहुल नार्वेकर यांच्याकडून वाचनात चुका झाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या मराठी वाचनाची लगेच दखल घेत त्यांच्यावर बोचरी टीका केली. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषा रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंदवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. आज सोलापूर मनसेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. राहुल नार्वेकर यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी शुद्ध लेखनाची पुस्तके पोस्टामार्फत पाठवली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज आम्ही मराठी पुस्तके पाठवत आहोत. त्यांनी लवकरात लवकर मराठी भाषा शिकावी, अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर बाराखडी काढल्याशिवाय राहणार नाही. राहुल नार्वेकर यांनी मराठी शिकावी, अन्यथा आमच्या शिक्षक सेनेचे पदाधिकारी त्यांना घरी जाऊन मराठी शिकवतील, असा मनसेने इशारा दिलाय. विधानसभा अध्यक्षांना जी पुस्तके पाठवतोय ती केवळ पुस्तके नसून मराठीचा अभिमान आहे. कोणत्याही प्रकारे आम्ही आमचा मराठीचा स्वाभिमान जहान टाकणार नाही, असं मनसे पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय. नार्वेकर यांनी सुद्धा मराठी वाचताना ज्या चुका झाल्या त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली व आपल्या बाजूने स्पष्टीकरण दिलं. सर्वांसारखा मलाही मराठीचा अभिमान आहे. वाचन करताना माझ्याकडून चूक घडली हे त्यांनी मान्य केलं. घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो असं राहुल नार्वेकर म्हणाले. प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलं.